नमस्कार मैत्रिणींनो, रोहिणी फॅशनमध्ये तुमचं मी हार्दिक स्वागत करते. तर मी हा व्हिडिओ बनवण्याच्या मागचं एकच कारण आहे, कारण की आपण प्रत्येक जे कमी जास्त ब्लाऊज असतात, समजा बारीक बाया किंवा मध्यम किंवा जास्त जाड बायका, तर त्याच्यामध्ये आपण विचार करतो ना, बारीक साईज आपली 32ची धरतो आपण. तर माझ्याकडं आज अशा प्रकारचा ब्लाऊज आलेला आहे ना, तर त्याची छाती फक्त 22 नाही 26पर्यंत छाती आहे आणि 22पर्यंत त्यांचं कमर आहे. तर बघू शकता इतका लहान ब्लाऊज आहे. तर मग मला जेव्हा त्यांनी पहिले सुरुवातीला माझ्याकडे 3 ब्लाऊज शिवले होते, तर मला तेव्हा असं म्हणजे मी तुमच्याबरोबर ते शेअर करू शकले नाही, कारण की त्यांना ते अर्जंट गावात जायचंच म्हणून ते घेऊन गेल्या त्या. आता त्यांचा हा 4था ब्लाऊज माझ्याकडे आलेला आहे. त्यांना ते 3 छान बसले म्हणून त्यांनी मला परत हा एक ब्लाऊज त्यांचा स्टिच करायला दिलेला आहे. तर बघू शकता तुम्ही, हा जो ब्लाऊज आहे ना, मला एक नवल वाटलं याचं, की त्यांचं जी तब्येत आहे ना खूप बारीक आहे. बारीक असल्यामुळे मी तुम्हाला आपण लहान मुलींचं तर शिवतोच, पण लेडीजमध्ये जर एखाद्या बाईचं ब्लाऊज आल्यावर ना खूप बारीक, तर आपल्यालाही फार काहीतरी वेगळं आश्चर्यच वाटत असतं. तर बघा हा एक ब्लाऊज जो हा आहे ना आलेला होता, त्याचं फक्त छाती आहे 26 आणि कमर आहे 22. तर बघू शकता तुम्ही, याची लांब किनार होते, पण त्यांना लांब बाही नाही आवडत, म्हणून त्यांनी काय सांगितलं मला, तर माझी हाफच बाही घे. तर मग मी काय केलं, जी ही हाफ बाही घेतली आणि उरलेला जो किनार होता ना, तो मी त्यांना गळ्याला यूज केलेला आहे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे. किनार उगाच वाया घालवण्यापेक्षा मी त्याला पंचकोनी गळा करून तो किनार त्याला याला मी अटॅच केलेला आहे अशा प्रकारे. बघू शकता तुम्ही. आणि इथे एक त्याच किनारच्या साईडचं मी एक गोल्डन कलरचं बटन आणलेलं आहे. आणि हा जो किनार होता ना कमी होता, तर मग मी काय केलं माहिती का, पाठीमागच्या भागाला जो किनार होता ना, हा हा पूर्ण वरती येत होता. मग त्याच्यावरती हा जो आपण किनार लावला असता ना, तर त्याचं हा याला शो नसता आला. तर मग माझं काय म्हणणं झालं, तर मी काय केलं, 1 इंचाची किनार खाली बसेल एवढीच घेतली आणि प्लस हा जो पंचकोनी गळा आहे ना, हा त्याच्या थोडासा वरती येऊन त्याच्या मध्यभागी एक बटन मी बसवलेलं आहे, जेणेकरून आपल्या ज्या पाठीचा लूक आहे ना, हा अशा प्रकारे खूप, जर घातलं ते कडक असल्यामुळे ते ब्लाऊज मला तसं वाटतंय, पण ते घातलं ना अंगावरती तर खूप सुंदर दिसेल. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपला ब्लाऊज आलेला आहे. आणि हा बघा खूप बारीक ब्लाऊज आहे. हो, अशा प्रकारे. तर कसा वाटला ब्लाऊज मला नक्की कमेंट करून सांगा. तर बघा आपली कटोरी पण छान आली, त्यांची कटोरी पण खूप बारीक आहे. मी तर म्हणते जवळजवळ 4.5चीच असेल. तर बघा कसा वाटला ब्लाऊज मला नक्की कमेंट करून सांगा. अशा प्रकारे आपला हा ब्लाऊज आलेला आहे. शोल्डर वगैरे बाही तुम्हाला मी माझी फिनिशिंग वगैरे पण दाखवते वाटलेस तर. त्याला मी हुका वगैरे सगळे लावलेले आहेत. ह्या प्रकारे मी हुका लावत असते ह्या. आणि बघा माझ्या आतली फिनिशिंग बघू शकता तुम्ही. एकही धागा निघणार नाही आणि आपला ब्लाऊजही व्यवस्थित असं नाही का, आपण जेव्हा शिवतो ना त्याची फिनिशिंग वगैरे पण आपली अशी छान आली पाहिजे. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे माझं ब्लाऊज आहे.